मेहता का उल्टा चष्मा. क्या बात आहे जेठालाल. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की जेठालाल, जे मला अगदी जाणवत आहे की जेठालाल आपल्या मुलाच्या 89% वर खुश आहे. अजिबात तुलना नाही की बाकीच्या मुलांना किती पर्सेंटेज आहे किती नाहीये. मला वाटतं प्रत्येक पालकांना ही गोष्ट शिकायला हवी. अगदी बरोबर आहे. जेठा भाऊ सॅल्यूट तुम्हाला. तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा. अरे आपला टप्पू तर ऑलराऊंडर आहे. अभ्यास, मस्ती, खेळ सगळ्यामध्ये टॉपर असतो. भाज्या कोणाचे? थँक्यू वीरा. अब्दुल, टप्पूच्या वयात मी पण ऑलराऊंडर होतो. मग तर मला टप्पूच्या भविष्याची काळजीच वाटते. काय बोला तयार भाऊ? मस्करी करतोय पोपटलाल. मला तर पहिल्यापासूनच खोटायचीवर आणि आपल्या मुलांच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता. भले कडक तपासणी झाली असो तरी पण आपल्या मुलांचा निकाल खूप चांगलाच असणार. ओ वाहेगुरु, सगळ्यांचं चांगलं करतात होय. शाबास शाबास रे गोळ्या. शाबास बा, शाबास शाबास शाबास. क्या बात. वाह. भिडे, मी सांगितलं होतं ना, विद्यार्थ्यांच्या निकालामागे एक शिक्षक जबाबदार असतो. आज तर तू सिद्ध करून दाखवलं की मुलांच्या रिझल्टच्या मागे फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. थँक्यू. हो भिडे अंकल, आमच्या चांगल्या रिझल्टचे सगळं श्रेय तुम्हालाच जातं. तुमच्यामुळे आज आम्ही एवढे सगळे खुश आहोत. शाबास भिडे, शाबास. हो भिडे अंकल, थँक्यू. शाळेतल्या शिक्षकांनी जे शिकवलं आणि खास करून तुम्ही जे आम्हाला शिकवलं त्यामुळेच आम्हाला इतके मार्क्स मिळाले. थँक्यू भिडे सर. होय बाबा, आमच्या अभ्यासासाठी आमच्यापेक्षा जास्त तर तुम्ही मेहनत घेतलीये. भिडे, तू घोड्यांना पाण्यापर्यंत घेऊन गेलास. घोड्यांनी बघ काय मस्त पाणी प्यायले आहेत. शेवटी म्हण लक्षात आली एकदाची. भिडे मास्तर, चाणक्यने लिहून ठेवलंय, शिक्षक कोणी साधारण व्यक्ती नसतो. प्रलय आणि निर्माण त्याच्याच मांडीवर खेळतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या पुढे माझं थँक्यू अपुर आहे. खरोखरच हंस. तरी पण भिडे भाऊ, मनापासून थँक्यू. नाही नाही कोमल बहिणी, तुम्ही सगळे मला थँक्यू म्हणू नका. हे तर माझं कर्तव्यच होतं. मी एक शिक्षक आहे, मला तर शिकवायचंच होतं. कौतुकाचा खरा हक्क तर या मुलांचा आहे. त्यांनीच मेहनत केली आहे ना जास्त. तरी भिडे, एक गोष्ट सांगावीच लागेल. द स्पीड ऑफ इंजिन इज स्पीड ऑफ कोचेस. जर तू जलद गतीने शिकवलं नसतं तर इतका चांगला रिझल्ट आणू शकले नसते. बरोबर बरोबर भिडे. भिडे भाऊ, या रिझल्टच्या टेन्शन मध्ये मी तुला न जाणो काय काय बोलून गेलो. सॉरी भाऊ, मनापासून सॉरी. अरे जेठालाल, त्यात सॉरी कशाला. मी तुझी व्यथा समजू शकतो, कारण मी फक्त एक शिक्षक नाहीये, मी एक पिता पण आहे. अरे तू भिडे, अरे या गोष्टीसाठी तर टाळ्या बनतात. थँक्यू. आता मी घरी. अच्छा, घरी बघू. अरे वा, जोरदार टाळ्या तर टप्पू सेनेसाठी पण झाल्या पाहिजे. टप्पू, गोरी, आता आपण एकाच कॉलेजमध्ये जाऊ शकू. पप्पा, पप्पा तुम्ही माझ्यासाठी एवढा सगळा त्रास काढलात, त्यासाठी थँक्यू पप्पा. थँक्यू सो मच. अरे 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 माझ्या बाळा, आई बाप जेव्हा आपल्या मुलासाठी काही करतात तेव्हा त्यांना त्रास नाही, उलट आनंदच मिळतो. हो ना दया? अरे टप्पूचे पप्पा, तुमचा नवस पूर्ण झाला. आता स्वेटर काढून टाका. अरे हा, या टप्पूचा रिझल्ट छान लागला, त्यामध्ये स्वेटर तर विसरूनच गेलो. या खुशीत या स्वेटरला तर आता घुमवून घुमवून एक मिनिट, तो पंखा बंद कर. त्यांना लागला कानाच्या मागे. भाऊजी जरा सांभाळून. नाही काय नको. ते लागलं अरे तुम्हाला. नाही लागलं, नाही लागलं. हा? अरे नाही लागलं रे. हाती भाऊ बघा जरा, बापूजींना अरे लागलं. नाही लागलं. अरे फिरव फिरव तो. ठीक आहे, तू फिरव. वा वा, सुंदर वा. आज तर तू आम्हा सगळ्यांना खुश करून टाकलंस. काय माझे प्रिय भाऊजी, तुम्ही पण ए बघा, त्या टॅक्सीवाल्याला भाडं दिलंस की नाही तू? कुठे दिलंय? अजून तर बाकी आहे. अरे काय करतोस बक्का, त्या बिचाराला टॅक्सीचं भाडं तर दे. तो बिचारा कधीपासून बाहेर उभा आहे. जा देऊन ये, जा घे, मी देतो. हा तुला. वीरा वीरा, जाऊ दे. तू पैसे नको देऊस. तू इतकी छान खुश खबर घेऊन आलास. तुझे भाऊचे पैसे देतील. हो ना टप्पूचे पप्पा? नाही ताई, अशा खुशीच्या प्रसंगी मी माझ्या प्रिय भाऊजींना पैसे देऊच देणार नाही. आज तर टॅक्सीचे पैसे मीच देणार.
अरे सुंदर मी देतो ना. अरे नाही ना माझे प्रिय भाऊजी, आज तुम्ही नका पैसे देऊ. आज तर पैसे मीच देणार बघा. ठीक आहे. वीरा तू काहीच बोलणार नाहीयेस. पैसे तुझे भाऊजीच देतील. नाही बरोबर आहे बरोबर आहे. एवढी मोठी बातमी दिली आहे, बरोबर आहे. घे भाऊ. किती आहेत 10. अहो 15,000 हवेत. ए बघा 15,000 कशाला? अरे सुंदर भाऊ, डिझेलचा भाव पण वाढलाय आणि परत अहमदाबादला पण जायचं आहे ना. हा मग ते माझ्या भाऊजींकडे कशाला मागतोयस तू? बाकीचे 5,000 मी देतो ना तुला. बरोबर ना ताई? अरे नाही 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 वीरा, तू आमच्यासाठी इतके भरपूर टक्के घेऊन आलास. तुझे वरचे पैसे पण टपूचे पप्पाच देतील. हो ना टपूचे पप्पा? हो, बस देतो, हा? देतो. हा द्या. हा. तू पण ना ताई. चला सुंदर भाऊ, मी टॅक्सीवाल्याला पैसे देऊन येतो. ए थांब थांब थांब, तिकडे थांब. आतापासून कशाला टॅक्सीवाल्याला पैसे देतोय? हा? आता आपण परत अहमदाबादला जाऊ ना. हा? दे पैसे माझ्याकडे दे, मी टॅक्सीवाल्याला देईन. हा? जर पैसे अहमदाबादला जाऊनच द्यायचे होते तर मग हा पैशाचा विषय काढलाच कशाला? तसा पैशाचा विषय निघाला तेव्हाच मला समजून जायला हवं होतं की पैसे माझ्याच खिशातून जाणार आहेत. हा चल ताई, मी निघतो. हा? अरे सुंदर, आजच का परत चाललायस? 2-3 दिवस राहून जा ना. हो मामा. अरे नाही नाही ताई, आज संध्याकाळी अहमदाबादला पोहोचून बक्कासाठी एक चांगली मुलगी बघायची आहे. अगं ताई, मोठ्या मुश्किलीने कुठल्या तरी मुलीने त्याला बघण्यासाठी हो म्हटलंय. अशी संधी आम्ही गमावू नाही शकत ना. हो मग मी पण तुमच्या सोबत येतो. बघा भाऊ, 1 मिनिट. अरे चला मी पण येतो तुमच्या सोबत. हो पार्टी, मुलीला आधी मी बघणार. जर मला पसंत नाही पडली ना तर मग पत्ता देणार मी मुलीचा. अरे बाबा, त्यात खूप वेळ निघून जाईल. केव्हा तू मुलगी पाहणार, कधी तुम्हाला सांगणार? त्यापेक्षा मी तुमच्या सोबत येतो ना, ते चांगलंय. 90% खात्री आहे की मुलगी तुला नाहीच म्हणणार आहे. जशी ती नाही म्हणाली की तू बाजूला सरक, मी तुझ्या जागी जाऊन बसेन. अरे सुंदर भाऊ, अरे पोपट भाऊ, असं नाही करायचं. आणि आता या सगळ्या गप्पा सोडा, आनंद साजरा करण्याची वेळ आहे. ए बघा, सगळ्यांचं तोंड गोड कर रे. हो, मिठाई पण घेऊन आलाय माझा वीरा. सगळं 15,000 आलंय. हा? काय? मिठाई मिठाई. हा हा. मामा तू काय योग्य वेळेवर आलायस. जर तू 10 मिनिटं उशिरा आला असतास ना तर आम्ही सगळे रिझल्ट बघून मोकळे झालो असतो. काय मस्त प्लॅन होता तुझा मामा. माय डिअर भाच्या, मामाचं कुठलंच काम कच्चं नसतं. मला रस्त्यातच वाटलं की मला 10 मिनिटं उशीर होईल. मी लगेच आईला फोन लावला तर आईने मला सांगितलं की तुम्ही लोक शुभ मुहूर्तावर रिझल्ट पाहत असणार. मी घड्याळ पाहिलं आणि हिशोब लावला की माझ्याकडे फक्त 9 मिनिटं आहेत. बस तेव्हाच मला आठवलं की काल तू मला तुझा, सोनूचा आणि गोलीचा हॉल तिकीट नंबर सांगितला होतास. बस मी लगेच त्याला इंटरनेटवर टाकला आणि पटकन तुझा रिझल्ट काढला. आणि फटाके आणि मिठाई तर आम्ही लोक अहमदाबादहूनच घेऊन आलो होतो. हा चल चल ताई, आम्ही निघतो. हा चल. अरे नाही नाही वीरा, तू इतक्या मोठ्या आनंदाच्या क्षणी आलास. गरबा खेळल्याशिवाय कसं जाऊ शकतोस? हो ना ताई, गरबा तर होऊनच जायला. अरे 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 दया, त्याला उशीर होतोय. तू आणि बका रस्त्यात गाडीमध्ये गरबा खेळत जातील. हा त्यांना नाही जाऊ नाही दे. नाही, गाडीमध्ये जागा कुठे असेल गरबा खेळायला? अरे ते हायवेवर गाडी थांबवून तिथे थोडासा खेळून घेतील गरबा. बाई जाऊ दे त्यांना. अहो तिथे ट्रॅफिक असेल ना. नाही नाही नाही, आणि ते तिकडे एकटे एकटे गरबा खेळणार, आपण इथे एकटे एकटे गरबा खेळणार. मज्जा नाही येणार. गरबा तर सगळे एकत्र मिळून खेळणार ना तर मज्जा येणार. बोला श्री अंबे मात की हो रवजी काका. हा हा बापूजी इथेच आहेत. बोलावतो 1 मिनिट. हा बापूजी. रवजी काकांचा फोन आहे. खूपच टेन्शन मध्ये आहे. असं? हॅलो. हा बोल रावजी. हा काय? ही तर खूप टेन्शन वाली गोष्ट आहे. काय झालं बापूजी? काय झालं टपूचे पप्पा?
एक मिनिट काय झालं काय झालं काय? एक अरे मिनिट. शांत राहा ना बाबा. अरे जरा शांत राहा ना बाबा. बरं ऐक रावजी, हं? मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतोय. हं? 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 जेठ्या, आपल्याला आत्ताच्या आत्ता रावजीकडे जायचंय. सोडीला सांग लवकर जीप काढ म्हणून. कुणाल कुणाल बेटा कुणाल बाळा, आजोबांचं बाळा, ऐकणार नाहीस का बाळा? कमी मार्क्स मिळाले तर काय झालं बेटा? दरवाजा उघड बेटा. नाही मी दरवाजा नाही उघडणार. मला वाटते चंपक काका आले असतील. मी बघतो हा. जाऊन बघ बाबा आता काय होईल बेटा. उघड. या काका, जेठालाल ये. बघा ना. चंपक जेव्हापासून रिझल्ट लागलाय दरवाजा बंद करून बसलाय. बोलतोय बाहेरच नाही येणार. 52% मिळालेत म्हणून निराश झालाय आणि एकच गोष्ट बोलतोय की त्याला कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. काका तुम्ही एकदा बोलून बघा ना तर तुमचं सगळं ऐकतो ना. हं. कुणाल, बेटा कुणाल, दरवाजा उघड बेटा. मी चंपक काका बेटा. हे बघ बेटा, तू काळजी करू नकोस. जे काही असेल ते बाहेर येऊन बोल ना बेटा. हो बेटा, समस्या कोणतीही असो बोलण्याने सोडवली जाऊ शकते बेटा. हो हो कुणाल पुत्र, तू बाहेर ये रे. बघ ना, आई बाबा आजोबा किती काळजी करताय. कुणाल, कुणाल बेटा. कुणाल दरवाजा उघड. नाही उघडणार म्हणजे मी नाही उघडणार दरवाजा. मला खूप भीती वाटते. त्याने काही करून घेतलं म्हणजे. ओ ताई, तुम्ही घाबरू नका. ओय कुणालला काहीच होऊ देणार नाही मी. सरका जरा. जो बोले सोनिहाल सत श्री अकाल. कुणाल बाळा तू ठीक नाहीस ना. आम्ही बघ सगळ्या किती काळजीत होतो. काहीतरी बोल ना बाळा. बाळा, तू दरवाजा का उघडत नव्हतास बाळा? कुणाल कुणाल बेटा, काय झालं? हं? बस बस बस. इथे शांत बस. तुम्ही सगळे प्लीज इथून निघून जा. मला कोणाशीच काहीच बोलायचं नाही. अरे बाळा, काही बोलशील तेव्हाच तर मार्ग सापडेल ना. हो पुत्र. हो काय मार्ग निघणार आहे जेठा अंकल? मी एवढी मेहनत केली तरी मला 52%च मिळाले. मला तर कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा मिळणार नाही. अरे बेटा, असा नाही विचार करायचा. शिकायचं असेल तर कुठल्याही कॉलेजात शिकू शकतो. बरोबर. 52 तर 52. तू पास तर झालास. बेटा, अशी कितीतरी मुलं असतील जी मेहनत केल्यानंतर सुद्धा बिचारी फेल झाली असतील. आता आमच्याच बाजूच्या सोसायटीतला तो त्या चिंटूचाच बघ ना. तो बिचारा फेल झाला. खूप मेहनत केली होती पण बिचारा नापास झाला. पण तो तुझ्यासारखा असा निराश होऊन बसला नाही. तो तर म्हणाला की काही हरकत नाही, मी पुन्हा परीक्षा देईन, परत दुप्पट मेहनत करेन आणि पास होऊनच दाखवेन. खूपच छान जेठाप्रा. पण हा चिंटू कोण आहे? चिंटू तो आपल्या बाजूच्या सोसायटीमध्ये नाही, मिंटूजींचा मुलगा चिंटू. ओ, मिंटूजींचा मुलगा चिंटू. तो हे म्हणाला. हा. खूपच समजूतदार मुलगा आहे. तेच तर. हे बघ बेटा, मी काय सांगतो ते ऐक. कमी मार्क मिळाले म्हणून किंवा फेल झालो म्हणून आयुष्य थोडंच थांबतं. हं? आणि एका परीक्षेत पास किंवा फेल झालो यावर पूर्ण आयुष्य थोडंच मोजलं जातं. तुला माहितीये बेटा, हा जेठ्या जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा एकदा त्याची आई खूप आजारी पडली. तेव्हा आजच्या प्रमाणे काही सुविधा वगैरे नव्हत्या. रोज डॉक्टरला बोलवून आणायला दुसऱ्या गावात जायला लागायचं. हे काम जेठ्या करायचा. बिचारा रोज थकून जायचा. त्यामुळे नीट अभ्यास नाही करू शकायचा. म्हणून त्याला कमी मार्क मिळाले. पण तरी सुद्धा तो निराश नाही झाला. त्याने हिंमत नाही सोडली. त्याने खूप मेहनत घेतली आणि पुढे चालायला लागला. आज माझ्या जेठ्याचं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनचं खूप मोठं दुकान आहे. आता तूच सांग, त्यावेळी जर जेठ्या निराश होऊन तुझ्यासारखा बसला असता तर आज एवढा मोठा झाला असता काय जेठ्या? बरोबर बोललात बापूजी. आणि दुसरं काय आहे बेटा, शाळेची परीक्षा असो की जीवनातली परीक्षा, हे पास नापास, कमी मार्क्स मिळणे हे सगळं तर चालूच असतं. पण आपण हिम्मत नाही हरायची, तग धरून राहायचं. होय पुत्र. ओय, गाडीचा टायर जर पंक्चर झाला तर आपण प्रवास सोडून देतो का? ओय, गाडीचा टायर ठीक करून प्रवासाला पुढे निघतो. बरोबर बरोबर. पण माझे सगळे मित्र जवळच्या चांगल्या कॉलेजमध्ये जातील. मलाच दूरच्या कॉलेजला जावं लागेल ना. मी तर एकटा पडेन ना मग. हे आजकालच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. जे मित्र करतात तेच त्यांना करायचं असतं.
स्वतःला काय करायचं आहे त्याबद्दल विचारच करत नाही. आजोबा तुम्ही प्लीज जेठा अंकलला सांगा की त्यांनी इथून निघून जावं. मला त्यांच्याशी काही बोलायचं नाहीये. अरे अरे जेठा अरे कुणाल काय बोलतोयस तू? हे बघ बाळा, आयुष्यभर ना माता पिता साथ देतात, ना मित्र आणि ना कोणी इतर. काही करून दाखवण्यासाठी आपल्याला एकट्यालाच पुढे जावं लागतं, समजलं? बरं बेटा, मला एक गोष्ट सांग. तुला हे 52% मिळाले म्हणून उदास आहेस, की तू आपल्या मित्रांसोबत कीर्ती कॉलेजमध्ये नाही जाऊ शकणार म्हणून उदास आहेस? दोन्ही गोष्टींमुळे. माझी अपेक्षा होती की मला 80% मिळतील, पण मला ओय तू पण कमाल करतोस ओय पुत्र. ओय सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली प्रत्येक मॅच मध्ये शतक थोडीच करतात. हो. आणि बेटा, हे बघ, ही सगळी चित्र बघ. अरे बेटा, आपलं आयुष्य सुद्धा या सगळ्या चित्रांसारखंच आहे. यामध्ये कधी आनंदाचा रंग असतो, कधी दुःखाचा रंग असतो. जेवढे वेगवेगळे रंग आपल्या आयुष्याला चढतात तेवढंच ते सुंदर होत जातं बेटा. चंपक काका, ही सगळी चित्र कुणालने काढली आहेत. वा 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 बेटा वा, काय सुंदर रंग भरलेत ना. खूप मोठी कला आहे तुझ्या हातात पुत्र. तू तर खूपच सुंदर चित्र काढतोस. हा, खूप छान रंग भरतोस. अरे अगदी असेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा सकारात्मकतेचे रंग भर, एक आशेचा रंग भर, एक आनंदाचा रंग भर, एक समजूतदारपणाचा रंग भर. अरे तुला कमी मार्क मिळाले म्हणून तू निराश कसला होतोयस? अरे तू तर किती मोठा चित्रकार आहेस बेटा. जरा विचार कर, परमेश्वराने तुला ही जी कला दिलेली आहे ती सगळ्यांकडे नसते बेटा. हो बेटा, एक गोष्ट मी तुला माझ्या अनुभवाने सांगतोय. जगामध्ये सगळ्या गोष्टी ठोकर लागल्याने तुटून जातात. एक सफलताच अशी आहे जी ठोकर लागल्याने मिळते. बापूजी, हा, किती उत्तम चित्र काढली आहेत. हा, हो. बघ बेटा, जे आपल्याकडे नाहीये त्याचा विचार करून आपण का दुखी व्हायचं? जे आपल्याकडे आहे त्याबद्दल विचार करून आपण खुश व्हायचं असतं. हो. आजोबा बरोबर बोलतात बाळा. बघ बाळा, सगळे लोक तुझ्यावर खुश आहेत, मग तू का स्वतःवर नाराज आहे? हो. अरे बाळा, स्वतःवर विश्वास ठेवशील तर येणारा काळ चांगलाच असेल. ओय पुढच्या वर्षी परीक्षा देऊन ओय चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखव. ओय 10वीच्या परीक्षेत एकदम अगदी उत्तम टक्के काढून दाखव. अरे 10वी मध्ये तर यावर्षीच पास झालाय सोडी. माझं म्हणणं आहे की जेव्हा 12वीत जाईल तो, तेव्हा कसून मेहनत कर आणि चांगल्या मार्कांनी पास हो. हा, आणि आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपल्या सगळ्या प्रिय दोस्तांबरोबर मजा कर खूप. आणि खूप शिकून आपलं वड्डा नाम कर. म्हणजे ओय म्हणजे आपलं नाव खूप मोठं कर. मम्मी, पप्पा, आजोबा, मला 52% मिळाले. तुम्ही माझ्यावर नाराज नाही आहेत ना? अरे नाही बाळा, तू तर माझा मुलगा आहेस. तू शर्यतीचा घोडा नाहीयेस ज्याला मी आजच्या स्पर्धेच्या युगात धावायला लावेन. आय एम सॉरी पप्पा. आय एम रिअली सॉरी काही पप्पा. हरकत नाही बाळा. आजोबा, आजोबा, आय एम रिअली सॉरी आजोबा. थँक्यू आजोबा. तुम्ही लोकांनी माझ्या मनातला सगळा गोंधळ दूर केलात. आता मला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळू देत. मी तिथे चांगल्याच प्रकारे शिकेन आणि चांगले मार्क्स मिळवेन. शाबास Very शाबास good, very बेटा, good. शाबास. व्हेरी गुड बाळा. कोणाला बेटा, आयुष्यामध्ये नेहमी आपण सकारात्मकतेने विचार केला पाहिजे आणि आपल्या माता पित्याला दुःख होईल असं कुठलंही काम करता कामा नये. बघ, तुझे माता पिता, तुझे आजोबा सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात. मम्मी, पप्पा, आजोबा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आजपासून मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. शाबास बाळा. बापूजी, शाबास तिकरा, शाबास. चल रावजी, आता आम्ही लोक निघतो. अरे चंपक भावा, तू आलास म्हणून खूप खूप आभार. ओले ओले भाय. चल येतो. हो, पण अरे, मी बोलावलं काय आणि तू सांगतो, लगेच फोन आला. केला आणि मी तुला येणार माहितीये नाही. याच्या- चला येतो आम्ही. हा चला, ऑल द बेस्ट. चल जेठाप्रा. काय झालं बाबा जेठालाल? बोल बाबा जेठालाल. अरे काय झालं सांग काय तरी. झालं? सांगतो. हा बाबूजी, सांगा काय झालं? अरे अय्यर भाऊ, बापूजींना बोलू तर दे बाबा. हो जरा धीर धरा. बापूजी बोला तुम्ही. ते झालं असं की
वा बापूजी वा, तुम्ही खूप चांगली शिकवण दिलीत कुणाला. खरं तर आजकालच्या सगळ्या मुलांनाच काय आम्हालाही शिकायला हवं की आजच्या अपयशाने येणाऱ्या काळाचा निर्णय घ्यायचा नसतो. खरं आहे. हो, आजच्या जराशा अपयशाने आपल्या भविष्याचा निर्णय नाही होऊ शकत. म्हणून कुणालाही अपयशाने निराश व्हायचं काही कारण नाही. पण याचा अर्थ असा नाही की मेहनत करायची नाही. आयुष्यात दुसरी संधी नक्कीच देतं. आणि एक गोष्ट नक्की आहे की माणसाला सफलता काही शिकवो ना शिकवो, असफलता नक्की शिकवते. बरोबर आहे. एकदम खरं बोललास मेहतूस तू. आणि हो मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा लागू होते. हो आजोबा. जीवनामध्ये कधीही सफलता मिळाल्यावर गर्व नका करू. आणि हो, जर कधी असफलता मिळाली तर मन खंबीर ठेवा आणि पुढे चालायला लागा. मग जीवनात नेहमीच खुश राहाल. बापूजी. हा, चला, सगळं काही चांगलं झालं. म्हणतात ना की शेवट गोड तर सगळं गोड. अरे हाती भाऊ, अजून शेवट कुठे झालाय? अरे, तर अजून काय बाकी आहे? टपूचे पप्पा, तुम्ही गरबा अर्धा सोडून गेला होता. गरबा पूर्ण तर करावं लागेल ना. ए हॅलो. होय होय होय. गोली बाळा, आज तुझा रिझल्ट बघून मी इतका खुश झालो जितका 56 भोग बघूनही खुश होत नसतो. थँक्यू पप्पा. गौरी, आम्हाला तुझा अभिमान आहे. थँक्यू मम्मी. हे घे तुझं गिफ्ट. गिफ्ट. गॉगल्स. ओहो, मम्मी पप्पा, स्मार्ट दिसतोय ना? दिसणारच ना. मुलगा कोणाचा आहेस? अरे शेवटी नातू कोणाचा आहे? चांगले मार्क तर मिळणारच. बरोबर बरोबर बापूजी. टप्पू, हे घे, हे तुझ्यासाठी गिफ्ट. थँक्यू पप्पा. पण ह्यात काय आहे? खोलून बघ ना बाळा. आहा. वाव, घड्याळ. घड्याळ. त्या पुढं माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जो वेळेची किंमत करतो, वेळ त्याची किंमत करते. जर वेळेचं पालन करून तू नेहमी मन लावून मेहनत केलीस तर तुला योग्य मार्ग मिळेल आणि तुझी वेळ सुद्धा नेहमी चांगली राहील. वा बापूजी. हा, बाळा, बापूजींची ही गोष्ट जर तू लक्षात ठेवलीस ना तर तुझं भविष्य खूप उज्ज्वल होईल. आजोबा, मी तुम्हाला वचन देतो की मी नेहमीच वेळेचं पालन करेन आणि खरंच मन लावून मेहनत करून चांगल्या मार्गानेच पुढे जाईन. शाबास टपुडा. आणि हो, हे तुला माझ्यातर्फे. वाव, शाईचं पेन. हो बाळा, हे ते शाई पेन आहे ज्याने मी माझ्या परीक्षेचे पेपर लिहायचो. माहित नाही आता आजच्या जमान्यामध्ये याने लिहिलेलं चालतं की नाही चालत. पण बाळा, हा माझा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी. थँक्यू आजोबा. हा, वा वा टप्पू बाळा, तू तर नशीबवान आहेस हा. बापूजींनी आपली शाई पेन तुला दिली. अरे, ही शाई पेन बापूजींनी आजपर्यंत मला बघायला पण नाही दिली आणि टपुडाला गिफ्ट दिली. हो, खरोखर बाळा खूप नशीबवान आहेस. हे जेठ्या, उगाच जळू नकोस. तुला सुद्धा तुझ्या आजोबाने अशा खूप काही गोष्टी दिल्या होत्या त्या मला त्याने आधी कधी बघायला पण दिल्या नव्हत्या. हो, ते बरोबर आहे बापूजी. खरंच टप्पू, माझे आजोबा पण माझ्यावर खूप प्रेम करायचे. नेहमीच बापूजींच्या ओरड्यापासून मला वाचवायचे, मला जत्रेत घेऊन जायचे, घोडा बनवून मला पाठीवर बसवायचे. आजोबा, मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हा तुम्ही पण मला घोडा बनवून पाठीवरून फिरवायचे ना. अरे बाळा, मी तर तुझ्यासाठी हत्ती, घोडा, अस्वल, माकड सगळं काही बनलोय. बाळा, तू जेव्हा छोटा होतास ना तेव्हा बापूजींसोबत खूप खूप खेळायचास. आई, पप्पा, आजोबा, थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही लोकांनी परीक्षेच्या वेळी माझी काळजी घेतली, माझ्यावर विश्वास ठेवलात. माझा हा रिझल्ट त्याचाच परिणाम आहे.
बाळा आम्ही तर नेहमीच तुझ्या सोबतच आहोत. बस तू असाच मन लावून मेहनत करत राहा. हो आई. हा डिका, चांगले टक्के मिळाले आहेत तर बहकू नकोस. पुढे पण असाच अभ्यास करत राहा. मी वचन देतो पप्पा. अरे दया तो हा, 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 हा. बाळा, हे आमच्यातर्फे सोनूला नेऊन दे आणि हे गोलीला नेऊन दे. ठीक आहे पप्पा. हा, आणि टप्पू हा. बाळा हे पेढे आपल्यातर्फे पूर्ण सोसायटी मध्ये वाटून टाक. ठीक आहे आई. हा, आमची मुले चांगल्या मार्कांनी पास झाली, सगळ्यांचे तोंड गोड करा. हा आई इथे उघड ना. सगळ्यांचं तोंड गोड करेनच, पण त्याआधी तुमचं तोंड गोड करतो. चला तोंड गोड करा. हा माधवी तू सुद्धा. अरे म्हणजे काय. आणि एक मी पण. वा 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 वा. आणि आता वेळ आहे सरप्राईजची. गणपती बाप्पाचं पेंडंट. येस. किती छान आहे बाबा. थँक्यू. मग तुम्हाला माहिती होतं की मी पहिली येणार आहे ते? हो मला माहित होतं. आणि मी जर पहिली आले नसते तर? अरे अशी कशी नसती आली. आम्हाला पहिल्यापासून खात्री होती की तू पहिलीच येणार आहेस. म्हणूनच तर आधीपासूनच हे सरप्राईज गिफ्ट घेऊन ठेवलं होतं आम्ही. थँक्यू सो मच आई बाबा. सोनू बाळा, आता एक प्रकारे तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे बाप्पा तुझ्या सोबत नेहमीच आशीर्वादाच्या रूपात राहतील. हा दे ठेव. सोनू 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 अरे या बाळांनो. सोनू, गडा फॅमिली तर्फे तुझ्यासाठी हे गिफ्ट. ओहो थँक्यू. थँक्यू सो आणि मच. सोनू हे हाती फॅमिली तर्फे. थँक्यू. अरे वा, बघ बघ तर खरं काय आहे. ओ पर्स. थँक्यू सो मच. वेलकम. अरे ओहो. मज्जा आहे त्या मुलीची. क्या बात है. गुलाबी हा. वा 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 वा. सोनूचा आवडता रंग आहे ना, म्हणूनच. हा. अरे सोनू, माझं गिफ्ट तर उघड. काय आहे रे? आहा. चॉकलेट्स. कमाल आहे. पूर्ण बॉक्स भरून चॉकलेट्स. सोनू चेक कर, अर्धे खाल्ले तर नाहीत ना गोळ्याने. नाही नाही भिडे अंकल, यावेळी कंट्रोल केलंय. अहो अरे हा हा हा. आता आम्ही सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आणलेत. टपू, हे तुझ्यासाठी. गोळ्या, हे तुझ्यासाठी. थँक्यू भिडे अंकल. हा. अरे वा, गणपती बाप्पांची मूर्ती. गणपती बाप्पा. हे बाप्पा तुमच्या सोबत नेहमी आशीर्वादाच्या रूपात राहतील. हा? गणपती बाप्पा. मोरया. मूर्ती. मोरया. भिडे अंकल, हा. आमच्या तर्फे हे घ्या. वा. माझी आंटी. अरे भिडे अंकल, आम्ही पूर्ण सोसायटीत मिठाई वाटून येतो. हा, हो, चल जा, चल सोनू. येते बाबा. चल सोनू. बाय बाय बाय. बाय. बाय बाबा. नीट जा बाळा. आणखी 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 काय करता तुम्ही? घ्या ना. कॉंग्रॅच्युलेशन. खूपच छान. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. वा वा वा, खूपच छान. मस्त. नाही नाही, बस 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 बस. हे बघा, हे बघा. सोनू हे तुझ्यासाठी. थँक्यू. गोली हे तुझ्यासाठी. Thank आणि you. टप्पू हे तुझ्यासाठी. थँक्यू. स्वीट. तुला आवडलं? वाव. परफ्यूम. थँक्यू. वाव, काय फ्रेग्रन्स आहे. सुपर फ्रेग्रन्स आहे. थँक्यू सो मच. कॉलेजमध्ये हाच लावून जाईल. हा मी पण. अंजली आंटी, नाही. बाबा इतकं नाही, बस. थँक्यू सो मच. असं का अंजली आंटी, एक तरी घ्या ना. अरे यार अंजली आंटीला सोड ना, मी घेतोय ना. तू का चिंता करतेस. तारक बस. अरे बस का बाबा. अरे छोटी मोठी गोष्ट आहे का. SSC चा रिझल्ट इतका चांगला कमालीचा लागलाय. बरोबर आहे बरोबर आहे. पण तारक, फक्त मिठाई खाऊनच आनंद नाही वाटला जात. अरे काय नाही वाटली जात. मिठाई खाण्याने आनंद चौपट होऊन जातो. राईट. आता बस. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. हे बघा बाळांनो, सगळ्यांना मिठाई वाटा. हा, Thank मजा you. करा. थँक्यू अंकल. अरे थँक्स टू यू. तुमच्यामुळे तर अख्ख्या वर्षाची मिठाई मिळाली आणि खायला. जास्त खाल्ली. तसंही मुलांनो, तुम्ही तर आम्हाला मिठाई खाऊ घातलीत. आमचंही कर्तव्य आहे तुम्हाला काहीतरी द्यावं. हा, आमच्याकडूनही तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आहे अंजली. अरे आणि खूपच गोड भेटवस्तू आहे. ही तुम्हा लोकांसाठी महात्मा गांधीजींची आत्मकथा. वाव. वाव. व्यवस्थित वाचा.
माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. हा बेटा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ. गांधीजींचं संपूर्ण जीवनच सत्याच्या मार्गाने चाललंय. त्यांच्या आत्मकथेत त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार आहे, अनुभव आहेत. हे पुस्तक अगदी लक्ष देऊन वाचा मुलांना. तेव्हा तुम्हाला कळेल की सत्याचा मार्ग खडतर नक्कीच असतो, पण शेवटी यशाकडे घेऊन जातो. जीवनात जिथे कुठे तुम्ही अडखळाल, गांधीजींचा अनुभव तुमच्या कामी येईल. खरंय, लक्ष देऊन वाचा. थँक्यू मेहता अंकल. वा मस्त, खूपच छान पेढे आहेत. पण कसल्या आनंदात वाटताय? चला चला फ्रेंड्स, चला. अरे बाबा, तुमचे गिफ्ट तर घेऊन जा. मस्करी करत होतात पोपट अंकल. हा, तुम्हाला काय वाटलं मस्करी फक्त मुलंच करतात? पोपट अंकल पण करू शकतात. हे घ्या गोली बाळा, हे तुझ्यासाठी. सोनू बाळा, हे तुझ्यासाठी. आणि टप्पू, हे तुझ्यासाठी. थँक्यू पोपट अंकल. पण आता आम्ही कॉलेजला जाणार आहोत. आता या छोट्या छोट्या खेळण्यांचं काय करणार? गोली, ते जरा उघडून बघ ना. हे तर पेनड्राईव्ह आहे. पेनड्राईव्ह. कॉलेजमध्ये जेव्हा प्रोजेक्ट मिळतील ना, तेव्हा हे कामी येतील. 8 GB चे आहेत. थँक्यू थँक्यू. तुम्हाला हे देण्यात मला आनंद वाटतोय. ओ पोरांनो, ओ छोटा छोटा आनंद पण माणसाच्या जीवनात त्याचं मन खुश करून टाकतात. ओय, तुम्ही सगळ्यांनी तर इतकं मोठं काम केलेलं आहे. ओय, अभिनंदन अभिनंदन, सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. सोनू, गोली, टप्पू, हे तुम्हा तिघांसाठी. हे घे सोनू, तुझ्यासाठी. थँक्यू टप्पू. गोली. वाव, थँक्यू रोशन. वाव. वाव. फ्रेंड्स, हे सगळं मी पसंत केलंय. तुम्ही सगळ्यांना आवडलं ना? हो, नक्कीच यार. अरे छान वा, gift एकदम आहे. सुपर आहे. थँक्यू. थँक्यू. ओय मुलांनो, ओय असे चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा, चांगले टक्के मिळवत राहा. आणि सोबतच आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा आणि पूर्ण गोकुळधाम सोसायटीचं नाव मोठं करा. ओय गोगी पुत्तर, ओय पुढच्या वर्षी तुलाही असाच मस्त पैकी अभ्यास करून खूप चांगले टक्के मिळवायचे आणि अशीच चांगली मिठाई वाटायची आणि आमचं नाव झळकवायचंय. हो पप्पा, मी तर 101% मिळवणार. ओय तू 100 पैकी 101% कसे मिळणार बाबा? पप्पा, मी 101% गॅरंटी देतोय की मी चांगले टक्के आणणार आणि तुम्हा दोघांचं नाव रोशन करणार. टपूसेना, कॉलेज बंक करू नका. हा नाही अब्दुल भाऊ, आम्ही कधीच लेक्चर बंक करणार नाही आणि चांगला अभ्यास करू आम्ही. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि हो टपूसेना, तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. गिफ्ट? एक मिनिट, मी आताच घेऊन येतो. काय काय? वाव. कॅरम बोर्ड. अरे वा, थँक्यू अब्दुल भाऊ. अरे वा, अभ्यासाबरोबर खेळ पण महत्वाचा आहे ना. बरोबर. थँक्यू अब्दुल भाऊ. थँक्यू. एक सेकंद. ओ हा, बोला बेटे भाऊ. हा अब्दुल, तू कुठे आहेस? मी दुकानात आहे. हा, ही टप्पू सेना ना मिठाई वाटायला सोसायटीमध्ये गेली आहे. जरा बघ ना कुठे आहेत. अरे टप्पूसेना माझ्यासोबतच आहे. अरे वा, जरा सोनूला फोन दे. हा, एक सेकंद. सोनू, पप्पांचा फोन आहे. काय झालं? हॅलो. हा बाबा. प्रिन्सिपलना तुला भेटायचंय. अभिनंदन सोनू. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी पहिली आल्याबद्दल थँक्यू सर. खरंच तुझा अभिमान वाटतो. थँक्यू सर. आणि हे तुझ्यासाठी. वा, वाव. थँक्यू सो मच सर. बघू बघू. अय्या, मस्त आहे. वा वा. खुश राहा. मिस्टर आणि मिसेस भिडे, हे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. सोनू आजपर्यंत शाळेत नेहमीच पहिली आली आहे आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये नेहमीच भाग घेतला आहे. अशी प्रतिभा आणि शिस्त एका शिक्षकाच्या मुलीतच दिसतं मिस्टर भिडे. थँक्यू 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 सर. थँक्यू तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. सर, खूप आभारी आहोत या सन्मानाबद्दल. आता आम्ही निघतो. ओके, चल सोनू.
ए गोळ्या, टपू, सोनू, जरा इकडे या. अरे तुम्हा तिघांचं एकत्रच एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं मिशन अजून बाकी आहे, माहितीये ना? आपण ऑनलाईन ऍडमिशनचे फॉर्म भरूया. चला या. हो हो भिडे अंकल, चला चला. चला चला. अरे या मुलांनो या. मी कम्प्युटर सुद्धा चालू करून ठेवलाय. पटकन फॉर्म भरून टाकूया. अच्छा, फॉर्म भरण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. सोनू, तुला आर्ट्स घ्यायचंय. होय बाबा. गोळ्या, तुला सायन्स घ्यायचंय. हो भिडे अंकल, एकदम नक्की. आणि टप्पू, 100% कॉमर्स. शाबास. तर ही आहे साईट. भिडे अंकल, ही MK गांधी नाही, MK गडवी कॉलेजची साईट आहे. अरे हो, हो मग काय झालं? हे पण चांगलंच कॉलेज आहे, याचा पण फॉर्म भरूया ना. पण भिडे अंकल, हे बेलापूर मध्ये आहे. गोळ्या, तू बेलापूर असं म्हणतोय जसं बेलापूर नाही सिंगापूर आहे. बेलापूरच तर आहे, बाजूलाच तर आहे. सकाळी 7चं कॉलेज असेल, पहाटे 4 वाजता उठायचं आणि कॉलेजला जायचं. इतकी सगळी लोक तर जातात ना ट्रेनने. काय टप्पू, सोनू? हो 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 बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. अरे मित्रांनो, ठीक आहे ना गोली. जर कॉलेज चांगलं असेल तर काय झालं? हा. उठू आपण लवकर. ठीक आहे, 4 वाजता तर मी उठेन भिडे अंकल. एकदा तपासून घ्या ना कॅन्टीन कसं आहे, त्याचं मेनू कार्ड तपासून बघा काय काय हा मिळतं. बघ, अजूनपर्यंत ऍडमिशनचा फॉर्म नाही भरलाय मी, आणि तू मला कॅन्टीनचा मेनू चेक करायला सांगतोयस गोळ्या. आणि गोळ्या, तुला डॉक्टर बनायचं. डॉक्टर, तुला शिक्षणाची भूक असायला हवी, खाण्याची नाही. हा. भिडे अंकल, डॉक्टर पण माणूसच असतो ना, त्याला पण भूक तर लागणारच. अरे बाबा, मस्करी करत होतो मी MK गांधी कॉलेजची साईट उघडतो बाबा. तरी पण भिडे अंकल, आता साईट उघडलीच आहे तर तपासून बघा ना कॅन्टीनचा मेनू काय काय आहे. आम्हाला समजेल तरी ना काय काय मिस करतोय. गोळ्या, भिडे अंकल, मी मस्करी करतोय. कमाल आहे. हा, चला, तिघांचे फॉर्म तर भरून झालेत. आता मेरिट लिस्टची वाट बघायची आहे. आशा करते की MK गांधी कॉलेजचं मेरिट लिस्ट लवकरच लागू दे. लिस्ट तर लवकर येईल, पण तिघांची नावं असायला हवी. तारक, वेळ किती लवकर निघून जातो ना. आपली टप्पू सेना स्कूल कंप्लीट करून आता कॉलेजमध्ये जाईल. हो हा अंजली, आपली टप्पू सेना जी आहे ती हाफ पॅन्ट मधून फुल पॅन्ट मध्ये आली आता. आता मुलं मोठी झाली आहेत, कॉलेजमध्ये जातील. त्यांना नवीन नवीन मित्र भेटतील, नवीन नवीन अनुभव होतील. त्यांना नवीन अनुभव मिळतील आणि मला नवीन टेन्शन मिळतील. मुलं कॉलेजमध्ये जातील त्याच्यात तुमचं टेन्शन का वाढेल? खूप सिंपल आहे ना अंजली. मुलांच्या आयुष्यात बदल होतील, आणि बदल होतील तर मोठ्या अडचणी येतील, आणि अडचणी येतील तर त्याचा फरक पडेल जेठालालला, आणि जेठालालला अडचण आली तर टेन्शन मध्ये येईलच. मग कोणाकडे येईल तो? त्याच्या फायर ब्रिगेडकडे. म्हणजे माझ्याकडे टेन्शन्स अगदी समोरून चालत येणार आहेत. आणि आता एक टेन्शन तर अगदी समोर माझ्या डोळ्यासमोर आहे. तुम्हाला कोणतं टेन्शन दिसतंय? अगं, मुलांच्या ऍडमिशनचं. अगं, आता तर रिझल्ट आलाय ना अंजली. माहितीये की खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत, पण अगं ऍडमिशन होणं तर बाकी आहे ना. आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशनसाठी आजकाल खूप कॉम्पिटिशन असतं. तरीही तारक, देव करो की सोनू, टप्पू, गोली तिघांना MK गांधी कॉलेजमध्येच एकत्र ऍडमिशन मिळो. बालपणापासून ते तिघे एकत्र मोठे झाले, शिकले, मस्ती केली. पण आता तर कॉलेजची ऍडमिशन लिस्टच डिसाइड करेल की ते तिघं एकाच कॉलेजमध्ये जातील की नाही. अगं, इच्छा तर सगळ्यांचीच आहे की तिघं एकत्र राहावी. आता जितकं चांगलं कॉलेज बघाल तितकं ऍडमिशन अवघड होत जाणार. आता चांगलं कॉलेज आहे तर अडचणी येतीलच ऍडमिशन. टप्पू गोलीचं तर माहित नाही, पण सोनूला मात्र ऍडमिशन आर्ट्स मध्ये मिळूनच जाईल. तरीही तारक, आय रिअली होप की त्या तिघांना एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं. म्हणजे ते तिघं अशीच धमाल मस्ती करत राहतील आणि त्यांची मैत्री नेहमी अशीच राहील. अरे, दार उघडं ठेवलं. ही सोनू कुठे आहे? आताच असेल. सोनू, ए सोनू, ए सोनू. सोनू. सो कशी वाटली माझी हेअरस्टाईल? बाई बाई बाई, माय गॉड, स्टाईल. हा स्टाईल. छान दिसतंय ग माझं बाळ. अच्छा, टेल मी, इन
college, should I keep all my hair on this side or either on this side? Or should I tie it into ponytail or maybe a high ponytail? What say? You can keep anything. But every day do something वेगवेगळं. डिफरंट हो तेच ते. पण सोनू रोज कॉलेजला जाताना अशीच डिफरंट स्टाईल करत जा हा. मस्त वाटेल एकदम. काय काय मस्त वाटेल एकदम. काय शिकवतेस तू तिला? हा, ही कॉलेजमध्ये जाणार आहे, फॅशन करायला नाही. मुलींना तर लांब वेणीच चांगली दिसते. मी तर म्हणतो की केस कापलेच नाही पाहिजे. अरे आमच्या जमान्यामध्ये मुलींचे मोठे मोठे लांब लांब केस असायचे सोनू. हे असे जमिनीपर्यंत लांब लांब केस, जमिनीपर्यंत लांब लांब वेण्या असायच्या. हो हे पाषाणी युग नाहीये. 3G आणि 4G चा जमाना आहे. सोनूला जी आवडेल तीच हेअरस्टाईल ती करेल. अरे पण बीण काही नाही. माझ्याकडून सोनूला पूर्ण सूट आहे. हिच्याद्वारे मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. हो की नाही ग? माधवी कॉलेजमध्ये फक्त फॅशन करायलाच नाही जात, शिकायला सुद्धा जातात. हो मग मी कुठे म्हणते सोनू अभ्यास नाही करणार आहे. अहो कॉलेजमध्ये अभ्यासासोबत बरंच काही केलं जातं. जसं नवीन मित्र बनतात, नवीन विचार कळतात, आत्मविश्वास वाढतो. आणि ह्यासाठीच आजच्या जमान्यासोबत चालणं गरजेचं आहे. तुमच्या जमान्यासोबत नाही. नाही माझं बस इतकंच म्हणणं आहे की कॉलेजमध्ये जा, एन्जॉय करा, पण सोबत अभ्यास पण करा. बाबा डोंट वरी, मी कॉलेजमध्ये सुद्धा खूप चांगला अभ्यास करेन. अच्छा सोनू, तुझ्या कॉलेजच्या ऍडमिशनचं कधी कळेल? उद्या कळेल आपल्याला माधवी. आपण कालच फॉर्म भरलाय ना, तर उद्या तसं रिझल्ट येणार. ओहो, म्हणजे माझं बाळ काल स्कूल गर्ल पासून कॉलेज गर्ल होणार आहे. एक पाऊल पुढे टाकणार आहे माझी मुलगी. हो पण सोनू बाळा, आता तू कॉलेजला जाणार आहेस तर पाऊल अगदी विचार करून पुढे टाकायचा बाळा. काय कॉलेजमध्ये बिघडलेली मुलं सुद्धा येतात, तर तुझे मित्र पण जरा विचार करून निवडत जा. हा बाबा तुम्ही का टेन्शन घेताय? कॉलेजमध्ये माझे दुसरे मित्र बनतील, पण टप्पू आणि गोली तर नेहमी माझ्या सोबतच राहतील ना. हो बरोबर आहे. टप्पू आणि गोली सोबत असतील तर सोनूचं टेन्शनच नाहीये आपल्याला, नाही का? टप्पूच तर टेन्शन नाही. मी असं म्हणत होतो की टप्पू आणि गोलीला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली तर. बाबा प्लीज असं नका बोलू. जर असं झालं तर खूप गडबड होईल. काय? टप्पू सेना तुटून जाईल. अरे मी आताच येते. अरे आता यावेळी कुठे चाललीस? अरे बे पास कर. अरे काय करतोस गोली? अरे गोली यार. चल पास. ऐका, काय झालं? तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे? उद्या सोसायटीमध्ये कोणाचा बर्थडे आहे? पार्टी आहे. उद्या आपल्या कॉलेजच्या ऍडमिशनची लिस्ट निघणार आहे. आणि उद्या आपल्याला कळणार आहे की आपण तिघं एकत्र कॉलेजमध्ये असू की नाही. अरे यार सोनू, कशाला आठवण केलीस? हो नाहीतर काय सोनू, आम्ही जसे तसे टेन्शनला विसरून इथे खेळत होतो. तू इथे येऊन आम्हाला आठवण करून दिलीस. अरे हे बरोबर नाहीये. पहिले रिझल्टचं टेन्शन आणि नंतर ऍडमिशनचं टेन्शन, नंतर कॉलेजच्या अभ्यासाचं टेन्शन. इतकं टेन्शन तर आपल्या पेरेंट्सना सुद्धा होत नाही. एक्झॅक्टली गोली. इतकं जास्त टेन्शन तर मोठमोठ्या बिझनेसमॅन्सला सुद्धा होत नसेल. हो. अरे फ्रेंड्स, माझा तर विचार करा. मी तर मागच्या 1 महिन्यापासून टेन्शन मध्ये आहे. तुम्हा लोकांना बघून वाटतं माझं काय होईल. अरे गोगी, तू आतापासून का टेन्शन घेतोयस? तुझ्या 10च्या रिझल्टला तर अजून खूप वेळ आहे. हो नाही टप्पू, आपले पेरेंट्स सांगतात ना लांबचा विचार करा, म्हणून मी लांबचा विचार करतोय. गोगी सध्या तुझं टेन्शन लांब ठेव ना. हो. मला तर हे टेन्शन आले की आपल्या तिघांना एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल की नाही. जर आपण तिघे वेगळे झालो तर काय होईल? काही येऊ दे, आपल्या तिघांना मुंबईच्या नंबर 1 MK गांधी कॉलेजमध्येच ऍडमिशन मिळालं पाहिजे. पण जर का नाही मिळालं तर? अरे फ्रेंड्स, डोंट वरी, बी पॉझिटिव्ह. जसे चंद्र तारे आकाशात एकत्र राहतात ना, तसेच आपण सगळे एकत्र राहूया. कधीच वेगळे होणार नाही. हो परंतु टप्पू, कधी कधी तारे पण तुटून वेगळे होऊन जातात. हो सोनू, पण टप्पू सेना कधीच तुटणार नाही. टप्पू सेना एक होती, एक आहे आणि एकच राहणार आहे. मला तरी सुद्धा टेन्शन येते. जर आपण वेगळे झालो तर काय होईल? चला फ्रेंड्स, आपण जाऊन देवाकडे प्रार्थना करू की आम्हाला कधी वेगळं करू नकोस. हे किशन कन्हैयाजी, ज्या प्रकारे तुमची आणि सुदामाजींची मैत्री होती, ज्या प्रकारे तुमची आणि तेजस्वी अर्जुनजींची मैत्री होती, तशाच प्रकारची आम्हा सगळ्यांची मैत्री आहे. बस ही मैत्री कधीच तुटू नये असा आशीर्वाद द्या आम्हाला. जसं एक ताट जेवणाशिवाय अर्धवट असतं, तसं आम्ही एकमेकांशिवाय अर्धवट आहोत. आम्हाला कधी वेगळं नका करू. आमचं ताट नेहमी जेवणाने भरलेलं ठेवा.
उद्या आमच्या ऍडमिशनची लिस्ट लागणार आहे. प्लीज काहीतरी असा चमत्कार कर ज्यामुळे आम्हा सगळ्यांना एकत्रच मुंबईच्या नंबर 1 कॉलेज MK गांधी मध्ये ऍडमिशन मिळेल. हे देवा, मी तर लहानपणापासून 55 वर अडकलोय. पुढच्या वर्षी मला 55 वरून 95 पर्यंत घेऊन जा, म्हणजे मला पण MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. हे देवा, सोनू आणि टप्पूला तर आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये ऍडमिशन मिळून जाईल, पण माझं काय होईल? मला सायन्स मध्ये ऍडमिशन मिळेल ना? हे कृष्णाजी, काय वाटेल ते होऊन दे, पण या टप्पू सेनेला कधीच वेगळं करू नकोस. उद्या सकाळी MK गांधी कॉलेजला जाऊन बघूया की आपलं ऍडमिशन झालंय की नाही. फ्रेंड्स, डोंट वरी, उद्याची सकाळ आपल्याच हातात आहे. चला 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 हो, चला चल. चलो चलो. नट्टू काका, हे काय आहे? काय शेठजी? मागच्या महिन्यात इतका कमी सेल का झालाय? वेकेशन मुळे शेठजी. हं? वेकेशनच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात ना. अरे अख्खा शहर थोडी सुट्ट्यांमध्ये फिरायला जातो. आणि जे जात नाहीत ना, त्यांना त्यांच्या मुलांच्या रिझल्टचं टेन्शन असतं ना. अच्छा, म्हणजे अर्ध शहर सुट्टीवर निघून जात आणि अर्ध शहर त्यांच्या मुलांच्या रिझल्टच्या टेन्शनमुळे घरात बसून राहतं, असं? मग आता पुढच्या महिन्यात पण आपला सेल कमी होईल नाही? काय? पावसाचा सीजन असेल ना, तर पावसामध्ये पण खरेदी करायला कोण निघेल घराच्या बाहेर? काय बाळी, ही फालतू कारण सांगायची सोडा आणि हा धंदा कसा वाढेल त्याबद्दल विचार करा. विचार करून काय फायदा? बघा, इतक्या चांगल्या स्कीम्स घेऊन येतो, तुम्ही त्यांना रिजेक्ट करून टाकता. अरे इजेक्ट नको करू तर काय करू, अशी फालतू स्कीम घेऊन आला होता. काय होतं ते? टप्पू शेटला जितके टक्के मार्क्स मिळतील तेवढे टक्के आम्ही कस्टमरला डिस्काउंट देऊया. आणि टप्पूला 89% आले. जर आपण 89% डिस्काउंट दिलं असतं तर काय झालं असतं? तर आता आम्ही तुमच्या समोर उभे नसतो, आम्ही गावी असतो. गावात? हो नट्टू काका, शेठजींनी आपल्याला नोकरीवरून काढून टाकलं असतं तर आपल्याला परत गावीच जावं लागलं असतं ना. फक्त तुम्हा दोघांना गावी नसतं जावं लागलं बेटा, मला पण गाव भेगं व्हावं लागलं असतं. अहो, शुभ शुभ बोला शेठजी. कुणालाच गाव भेगं व्हायची गरज नाहीये. बागा एकदम फ्रेश आणि ताजी स्कीम घेऊन आलाय. सांग बागा. नाही नट्टू काका, अरे सांग ना बागा. शेठजींना स्कीमचं नाही आवडणार ना. अरे नाही आवडली तर नाही आवडली, आपल्याला सांगायला काय जातंय? हो ना शेठजी? बोल. आता टप्पू शेठजी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील तर आपण एक स्कीम ठेवूया की त्या कॉलेजचे सगळे स्टुडंट्स, प्रोफेसर, स्टाफ सगळ्यांना आपण एक पॅम्पलेट वाटूयात. त्यांच्यात लिहिलं असेल, जे पहिले 100 लोक आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी करतील त्या सगळ्यांना एक स्क्रॅच कुपन मिळेल. जे कुणी त्या कुपनला स्क्रॅच करतील त्यांना 100% आमच्याकडून बक्षीस हे मिळणारच. आणि त्यांच्यातल्या कोणत्या तरी एका सुपर लकी विजेत्याला मिळेल सिंगापूरला जायची संधी. आणि बाकीच्या 99ला शिंगणापूरला जायची संधी मिळणार. शिर्डीच्या बाजूला आहे ना शनी शिंगणापूर. आपण काय करायचं शेठजी, 99 कुपन मध्ये आपण शनी शिंगणापूरचं नाव प्रिंट करूयात आणि एका कुपन मध्ये सिंगापूरचं नाव प्रिंट करूयात. आहे ना एकदम मस्त आयडिया. आणि मानलं की छपाईत जर चूक झाली आणि 99 वर जर सिंगापूर छापलं गेलं आणि एकावरच शिंगणापूर छापलं तर? व्हेरी सिम्पल. तो सुपर लकी विजेता शिंगणापूरला जाईल. आणि बाकीच्या 99 ना कुठे? सिंगापूरला पाठवू? बाकीच्या 99 लोकांना जर मी सिंगापूरला पाठवलं ना तर मी स्वतः शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या बाहेर मोबाईलचे कव्हर विकताना दिसेल. बागा, ही स्कीम बरोबर नाहीये. मग काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. ठीक आहे नट्टू काका. शेठजी, आम्ही काहीतरी वेगळा विचार करून येतो. हा चला. हे टप्पूच्या ऍडमिशनचं टेन्शन कमी होतं की आता हे धंद्याचं टेन्शन येऊन गेलं? तसं धंद्याच्या टेन्शनचं तर मी बघून घेईन. या टप्पूच्या ऍडमिशनच्या टेन्शनचं तूच काहीतरी कर हे देवा. सुनीता, मला अर्धा किलो टोमॅटो दे. हे घे दया वहिनी. सुनीता, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतेस. हो, टेन्शन मध्ये तर आहेच मी, पण तुम्हाला कसं कळलं?
सुनीता, मी तुला अर्धा किलो टोमॅटो द्यायला सांगितले आणि तू चुकीने मला अर्धा किलो काकडी देतेस. हा काय ग सॉरी, त्याचं काय आहे ना, उद्या माझ्या मुलाचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे, बस त्याचंच टेन्शन आहे. हो, हे ऍडमिशनचं टेन्शन मला पण आहे. आणि याच टेन्शनमुळे आज माझ्या हातून नाश्ता करण्यात गडबड झाली. काय? डबल तिखट घातलं मी. अरे अरे बापरे. मग काय, हंसने तर डबल तिखटवाला नाश्ता तर केलाच, त्याच्यावरती 1 किलो आईस्क्रीम पण खाल्ली. पण सुनीता, तुला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? तुझ्या मुलाचे तर किती चांगले पर्सेंटेज आले, त्याला ऍडमिशन मिळेलच. अहो अंजली ताई, चांगल्या पर्सेंटेजने काय होतंय? चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तर मिळालं पाहिजे ना. बरोबर आहे, हे तर बुटांच्या जोड्यासारखं आहे. म्हणजे बुटांची जोडी? समजावते. बूट नेहमी जोडीतच चांगले दिसतात. एक बूट चांगला असेल आणि दुसरा बूट खराब असेल तर तो चांगलावाला बूट आहे ना, तो पण बेकार दिसायला लागतो. अगदी तसंच ह्याच्यात पण आहे. चांगले मार्क्स मिळाले, त्याच्यासोबत चांगल्या कॉलेजमध्ये पण ऍडमिशन मिळालं ना, तरच जोडी छान दिसते. बरोबर, एकदम साची वाची जयावाईनी. लढाई तर ऍडमिशनचीच आहे. आणि मी ऐकलंय की आजकाल ऍडमिशन साठी डोनेशन घेतात ते. आणि तसंही गरीब लोकांना पैशांशिवाय कुठे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. बिचारे. काही नाही, पण तुम्ही चिंता नका करू. देवाकडे प्रार्थना करा की सगळं काही ठीक होईल. मी पण सोनू आणि टप्पू सेनासाठी प्रार्थना केली आहे की त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू दे. थँक्यू माधवी वहिनी. अँड आय जस्ट होप की सगळ्या मुलांचं एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन. उद्या टप्पू बाळाचं पण ऍडमिशन होणार आहे. घरी जाऊन टप्पूच्या पप्पांना फोन करून विचारते, त्यांच्या लक्षात आहे की नाही. हो बोल दया, काय काम आहे? अरे कामासाठी फोन करणारे तर मतलबी असतात. आम्ही प्रेम करणारे तर असेच कारणाशिवाय फोन करतात. चल झाला तुझा टाइमपास, आता फोन ठेव. चल, मला इथे खूप काम आहे बाबा. एक मिनिट टप्पूचे पप्पा, ऐका ना. मी काय म्हणते की तुम्हाला माहितीये ना उद्या काय? काय आहे? उद्या खूप मोठा दिवस आहे. अच्छा, कोणता सण आहे उद्या? उद्या टप्पूचं ऍडमिशन होणार आहे. विसरलात? अरे बाबा, ते तर मला बरोबर लक्षात आहे. टप्पूच्या ऍडमिशनची गोष्ट मी कसा विसरू शकतो? आधी त्याच्या रिझल्ट बद्दल टेन्शन होतं, आता ऍडमिशनचे टेन्शन आहे की टप्पूला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल की नाही मिळणार. मिळालं तर तो कॉलेजमध्ये जाऊन काय करेल? अभ्यास करेल का तिथे पण खिडकीची काच तोडेल? असे कितीतरी प्रश्न दिवस रात्र माझ्या डोक्यात फिरतच असतात. वा टप्पूचे पप्पा, मानलं तुम्हाला. बिझनेसचं इतकं सगळं टेन्शन आहे, तरी पण तुम्हाला घरातली एक एक गोष्ट लक्षात असते. बुद्धिमान, तुम्हाला टप्पूच्या आईचा मनापासून सलाम. थँक्यू. चल फोन ठेव आता. अरे ऐका, मी काय म्हणते, तुम्ही टप्पूच्या ऍडमिशनचं टेन्शन नका घेऊ, कारण की मी आईला फोन करून विचारलं होतं. दया, आता मी एकही नवस बवस ठेवणार नाहीये, सांगून देतोय बघ. अरे नाही 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 टप्पूचे पप्पा, तुम्ही घाबरू नका. बघा, आईने सांगितलंय यावेळी नवस ठेवण्याची गरज नाहीये. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. ठीक आहे, आणखीन काही? आणि बस काही नाही. हो मग चल फोन ठेव आता. बाय. शेठजी, एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. काय? बाघा, तू विचार. नाही नाही नट्टू काका, तुम्हीच विचारा. अरे विचार विचार बागा, यावेळी शेठजी नाही भडकणार. मला भडकावं लागेल अशी गोष्ट असेल तर मेहरबानी करून नका विचार. नाही नाही शेठजी, तसं तर आमच्या ह्या गोष्टीत तुम्हाला भडकण्याचा काहीच स्कोप नाहीये. पण तरीही तुम्ही कधी कोणत्या गोष्टीवरून भडकाल ते काही सांगू नाही शकत ना, म्हणून तुम्हाला विचारायची आम्हाला भीती वाटते. बागा, आता नाही विचारलं तर शेठजी भडकतील. त्यापेक्षा तू विचारून टाक. शेठजी, उद्या टप्पू शेठजींचं ऍडमिशन होणार आहे ना, तर सगळ्यांना वाटण्यासाठी आम्ही पेढे घेऊन येऊ का? काय शेठजी, उद्या चारी बाजूला ऍडमिशन होत असणार, मग पेढे मिळणं कदाचित अवघड होणार, म्हणून आज ऍडव्हान्स मध्ये घेतले तर बरं. आणि आज जर आपण पेढे घेतले आणि उद्या ऍडमिशन नाही मिळालं तर? ओ, कुठे चाललात? आता तुम्ही अशी गोष्ट केली आहे की इथे उभा राहून काय फायदा आहे? सांगा, कोणी स्वतःच्या मुलाच्या ऍडमिशन बद्दल नकारात्मक विचार करतं?
हो, नेहमीच सकारात्मक विचार करायला हवा. टप्पू शेटजींना ऍडमिशन हे मिळणारच. ते खूप मोठे बिझनेसमॅन बनतील आणि खूप पुढे जातील. सॉरी. ते काय की टप्पूच्या ऍडमिशनचं इतकं टेन्शन आहे की कधी कधी मला स्वतःला कळत नसतं मी काय बोलतोय. सॉरी. अरे हो, उद्या मी टप्पू सोबत MK गांधी कॉलेजमध्ये जाणार आहे ऍडमिशन साठी. तर कदाचित दुकानात यायला उशीर होऊन जाईल. तुम्ही दोघं जरा दुकान सांभाळा. मग पेढ्यांचं काय करायचं शेटजी? मागवून घेऊ? टेन्शन घेऊ नका शेटजी, टप्पू शेटला ऍडमिशन मिळून जाईल.